तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना. हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल. त्याच्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बोलतो की आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत. आता याच्यामध्ये 1931चा जो इंग्रजांचा जी जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे 54% ओबीसी आहे. मंडल आयोगाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याचं अर्ध आरक्षण आम्हाला 27% मिळालेलं आहे. आता पलीकडचे लोक जे आहेत काही नेते तेव्हाच्या सगळ्या आकड्याच्या फुगवून सांगतात आणि मग आमचं म्हणणं आहे की एकदाचं जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे. त्याच्यासाठी जाती गणना करा. भुजबळ साहेब, मराठवाड्यातून एक माहिती अशी समोर आलेली आहे की 1986 पासून ते 2023 पर्यंत फक्त मराठवाड्यात जे काही सर्वेक्षण झालेलं आहे यामध्ये फक्त 142 जणांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे. कुठेतरी मराठवाड्यातच ही संख्या कमी असलेली पाहायला मिळते. मला काय त्याची काही कल्पना नाही. आता ही शिंदे समिती काम तर करतेच आहे. ते तर म्हणतात 2 कोटी 3 कोटी कागदपत्र तपासलेले आहेत. मग कमी असतील जास्त असतील त्या कागदपत्रांमध्ये त्यांना जे काही पुरावे सापडले असतील त्याप्रमाणे त्यांना करावं लागेल. शिंदे सर आणि ते बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण अनेक तक्रारी या बाबतीत येत आहेत आणि त्याविरुद्ध लोक कोर्टामध्ये जातील. मुंबईत आम्हाला येण्यापासून जर रोखलं ठीक आहे. आम्ही त्याच्यावर काय आम्ही बंद करू अशा पद्धतीचं ठीक आहे. आम्ही त्याच्यावर मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. ते होम डिपार्टमेंट वगैरे बघेन काय करायचं. 20 तारखेला जे आहे त्यांना 4.5 लाख रुपये महिना आणि इतर खर्च जे आहेत ते देण्याचं सरकारने शिंदे समिती जी आहे त्यांचे अध्यक्ष आणि इतर जे सदस्य आहेत त्यांना 4.5 लाख रुपये आणि 4 लाख रुपये पगार दिला जाणार आहे महिन्याला आणि त्याचबरोबर त्यांचा जो काही दौरा असणार आहे, विमान प्रवास असणार आहे, त्याचा सगळा खर्च सरकार करणार आहे. कुठेतरी जनतेच्या तिजोरीतून हा सगळा पैसा खर्च केला जातो असं विरोधकांचं. आता जे निर्णय घेत आहेत त्यांना हे विचारलं पाहिजे की आतापर्यंत जे आयोग निर्माण झाले त्यांना याच्या 1% सुद्धा पैसे मिळत नव्हते किंवा त्यांचा मोबदला मिळत नव्हता. पण आता ठीक आहे, आता हे देत आहेत, काम करतात, करू द्या त्यांना. कॅबिनेटमध्ये हे सगळे निर्णय होतात. तुम्ही सुद्धा कॅबिनेटमध्ये 8 महिने मुख्यमंत्री राहणार आहे आणि अजून त्याच्यावरती निकाल येणं अपेक्षित आहे. मग राहतील ते जर म्हणतायत तर राहतील. 20 तारखेला 8 महिने काय म्हणजे पुढे पण माहीत नाही मला. 8 महिने काय पुढे पण राहू शकतात. असं आहे की हे 3 पक्षाचं सरकार आहे. निवडणुकांनंतर जे आहे ह्या पक्षाचे जे आहेत जे सर्वश्रेष्ठ नेते आहेत, सर्वश्रेष्ठ नेते ते बसतील आणि ठरवतील. 20 तारखेला जे आंदोलन होणार आहे 20 तारखेला जे आंदोलन आहे त्यासाठी पुढे कॅबिनेटमध्ये सातत्याने तुम्ही मराठा ओबीसी दोघांनी पत्र पाठवलेली. काय चाललंय दोघांनी मला विचारलं मी काय सांगू. आता त्यांनी पत्र पाठवले त्यांच्यावर मी चर्चा काय करू. ते आता पाहतील काय करायचं. मी परत त्यांच्यावर कशाला आयोगाची बैठक